नमस्कार मित्र हो. आज आपल्याला हीट बॅलन्स ऑफ द अर्थ किंवा हीट बजेट ऑफ द अर्थ यालाच मराठीमध्ये पृथ्वीचे ताप संतुलन किंवा पृथ्वीचे औष्णिक संतुलन असं देखील म्हणतात. हीट बॅलन्स ऑफ द अर्थ. जसं प्रत्येक जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं बजेट असतं, इकॉनॉमिकल बजेट, तशाच पद्धतीचं या पृथ्वीचं हीट बजेट देखील असतं. म्हणजे किती सौरशक्ती म्हणजे तापमान येतं आणि किती तापमान जातं ह्या सगळ्याचा ताळेबंद म्हणजे हीट बजेट किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ हा प्रामुख्याने आपल्याला आज पाहावयाचा आहे. मुख्यतः आपल्याला आज की हीट बॅलन्स म्हणजे काय, हीट म्हणजे काय, या पूर्वीच्या तासामध्ये आपण सौरशक्ती किंवा सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि जागतिक सौरशक्तीचे वितरण ह्या सर्वच बाबीचा अवलोकन केलेलं आहे. त्यानंतर आज आपल्याला पृथ्वीचे ताप संतुलन किंवा पृथ्वीचे औष्णिक संतुलन ह्या बाबीविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहावयाची आहे. सोबत दिलेली जी आकृती आहे, तुमच्यासमोर दिलेली जी आकृती आहे या सीटवरच्या आकृतीमधून स्पष्ट आपल्याला दिसून येते की जो हा सूर्य आहे आणि ह्या सूर्याच्या माध्यमातून येणारी जी काही किरणं आहेत याला सोलार एनर्जी असं म्हणतात, याला इन्सोलेशन असं म्हणतात. काय म्हणतात? याला इन्सोलेशन असं म्हणतात. आणि मग हे इन्सोलेशन आल्याच्या नंतर किती टक्के इन्सोलेशन, किती टक्के ते सौरशक्ती किंवा किती टक्के मिळणारी जी काही तापमान आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं, किती टक्के ते कन्व्हेक्शन होतं, किती टक्के ते आउटगोईंग होतं, हे सगळं जे आहे हे सगळ्याचा समावेश हा प्रामुख्याने आपल्याला या पृथ्वीचे तापसंतुलन किंवा हीट बजेट ऑफ द अर्थ या विभागामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, विद्युत चुंबकीय लघुलहरीच्या स्वरूपात सूर्याकडून उत्सर्जित होणारी सौरशक्ती भूपृष्ठाकडून शोषली जाते. भूपृष्ठाकडून शोषून घेतलेल्या सौरशक्तीचे रूपांतर उष्णतेत होते, त्यास भौमिक उष्णता, काय म्हणतात त्याला, भौमिक उष्णता असे म्हणतात. भूपृष्ठाकडून सौरशक्ती शोषण करण्याचे कार्य अव्याहतपणे चालू असते, मात्र भूपृष्ठाकडून सौरशक्तीचे केवळ शोषणच झाले असते तर भूपृष्ठाचे किंवा पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणामध्ये वाढत जाऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टी संपुष्टात आली असती. जर नुसतंच आपण घेण्याची प्रक्रिया केली असती आणि देण्याची प्रक्रिया केली नसती तर हे पृथ्वीचं जे तापमान आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असतं आणि सजीव सृष्टी ही संपुष्टात आली असती. परंतु भूपृष्ठाकडून ग्रहण केलेल्या सौरशक्तीचे रूपांतर उष्णतेत होऊन ती उष्णता भूपृष्ठाकडून दीर्घलहरींच्या स्वरूपात वातावरणात फेकली जाते. म्हणून पृथ्वीचे तापमान कायम असते. भूपृष्ठाकडून शोषित सौरशक्तीचे प्रमाण आणि उत्सर्जित उष्णतेचे प्रमाण सारखेच असते. शोषित सौरशक्तीचे प्रमाण आणि उत्सर्जित उष्णतेचे प्रमाण यामध्ये सतत समानता राहून संतुलन राखले जाते. यासच पृथ्वीचे ताप संतुलन किंवा पृथ्वीचे औष्णिक संतुलन किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं म्हटलं जातं. भूगोलाच्या अभ्यासकाने पृथ्वीचे ताप संतुलन कसे राखले जाते याचा अभ्यास करणे आवश्यक असते. का? कारण त्यासाठी पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीच्या आणि पृथ्वीकडून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेच्या ताळेबंदाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी काही सौरशक्ती आहे किंवा
लघुलहरीच्या स्वरूपामध्ये मिळणारी जी काही शक्ती आहे, या सौरशक्तीचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याचा एक ताळेबंद तयार करावा लागतो. हे जे प्रामुख्याने आहे हे म्हणजे जे काही पृथ्वीच्या सोबतच असणारे जे काही आवरण आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, एक्झोस्फिअर, आयनोस्फिअर, या सगळ्या स्फिअरचा हा एक चित्र दिलेलं आहे. या चित्राच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्याने ही जी आउटगोईंग एनर्जी आहे, ती आउटगोईंग एनर्जी ही 65%, त्याच्यानंतर अर्थ रेडिएशन ट्रॅडिशनल कन्व्हेक्शन हे 34% आणि अर्थ ॲब्झॉर्ब्स 51%. हे जे काही प्रत्येक बाबीचं टक्केवारी आहे, ह्या टक्केवारीचा समावेश हा प्रामुख्याने आपल्याला पृथ्वीचे ताप संतुलन, हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ, याच्यामध्ये केलेला दिसून येतो. मग प्रामुख्याने त्याच्यामध्ये काही घटक आहेत. त्या घटकांपैकी नंबर 1 पहिला जो घटक आहे तो म्हणजे भूपृष्ठाकडे येणारी सौरशक्ती, म्हणजे सूर्यापासून भूपृष्ठापर्यंत येणारी जी सौरशक्ती आहे ती किती आहे याचा आपण विचार करू. शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपात वातावरणातून पृथ्वीकडे येणाऱ्या एकूण सौरशक्तीपैकी फक्त 35% सौरशक्ती ही वातावरणातील ढग, सूक्ष्म धूलिकण, हवेचे अणू आणि पृथ्वीचा पृष्ठभाग यापासून विकिरण आणि परावर्तनाद्वारे अवकाशात परत पाठविली जाते. ती लघुलहरीच्या स्वरूपात आकाशात परत जाते. हे 35%, हे जे 35% आहे, हे 35% लघुलहरीच्या स्वरूपात आकाशात परत जाणाऱ्या या 35% सौरशक्तीचा पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा वातावरण तापविण्यासाठी अजिबात उपयोग होत नाही. काय होत नाही? अजिबात उपयोग होत नाही. म्हणून एकूण सौरशक्तीपैकी अवकाशात परत फेकली जाणाऱ्या किंवा नष्ट होणाऱ्या 35% भागाला किंवा 35% त्या लहरींना पृथ्वीची धवलता किंवा भूधवलता किंवा अल्बिडो ऑफ दी अर्थ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अल्बिडो ऑफ दी अर्थ असं म्हटलं जातं. मग नंतर अवकाशात परत जाणाऱ्या या 35% सौरशक्तीपैकी मग ती 35% जी सौरशक्ती आहे, या 35% सौरशक्तीचं त्याचं जे काही विश्लेषण आहे, त्याची जी बारीक बारीक घटक आहेत, ती प्रामुख्याने 2% सौरशक्ती ही भूपृष्ठापासून, 27% सौरशक्ती ढगापासून, तर 6% सौरशक्ती ही वातावरणाच्या वरच्या थरातून परावर्तित अथवा विकिरित होत असते. सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात वातावरणातून भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौरशक्तीच्या 14%, किती टक्के? 14% भागाला 14%, हे इथं आहे बघा मित्रांनो, हे 14%, 10+4, हे 10+4, हे शॉर्ट वेव्हचे आहेत आणि हे लॉंग वेव्हचे आहेत. म्हणजे बजेट कशा पद्धतीनं ज्या शॉर्ट वेव्ज आहेत आणि लघुलहरी आणि दीर्घलहरी, या लघुलहरी आणि दीर्घलहरी दोन्हीही लहरीचा तुलनात्मकरित्या आपल्याला या चित्रामधून सगळ्या बाबी स्पष्टपणे पाहावयास मिळतात. तर अगदी त्याच पद्धतीने आपण जर विचार केला गेला तर सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात वातावरणातून भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौरशक्तीच्या 14% सौरशक्ती वातावरणातच शोषली जाते. किती टक्के? 14%. दिस वन अँड दिस वन, हे वातावरणामध्येच प्रामुख्याने शोषली जाते. त्यानंतर अशा प्रकारे विकिरण व परावर्तनाद्वारे अवकाशात परत जाणारी 35% सौरशक्ती आणि वातावरणात शोषली जाणारी 14% सौरशक्ती, अशी एकूण 35 अधिक 14 बरोबर 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतच नाही. ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत न पोहोचणारी सौरशक्ती आपल्याला प्रामुख्याने
किती टक्के? 49% असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच पृथ्वी सूर्यापासून लघुलहरीच्या स्वरूपात येणाऱ्या एकूण सौरशक्तीपैकी फक्त 51%, किती टक्के? 51%. या याच्यामध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसेल बघा. हे ह्याच्यामध्ये आहे ते सगळ्या बाबी, ह्या सगळ्याच कॅल्क्युलेशन केलं तर 51 प्लस हे 49 अशा पद्धतीचं होतं इनकमिंग आणि आउटगोईंग. याला आउटगोईंग रेडिएशन असं म्हणतात आणि ह्याला एकंदरीत पृथ्वीचं टोटल ताप संतुलन असं म्हटलं जातं. पृथ्वीला मिळालेल्या एकूण 51% सौरशक्तीपैकी 34% सौरशक्ती प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून किंवा सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात, तर 17% सौरशक्ती अवकाशातून येणाऱ्या सौरशक्तीच्या उत्सर्जनाने मिळते. अशा रीतीने पृथ्वीला मिळालेली 51% सौरशक्ती आणि वातावरणाने शोषलेली 14% सौरशक्ती मिळून वातावरणाला एकूण सौरशक्तीच्या 65% सौरशक्ती मिळते. मित्रांनो, ही अशा पद्धतीने पृथ्वीला मिळणारी सौरशक्ती ही 51% आणि न मिळणारी ही 49%. हे अशा पद्धतीनं हे वातावरण पृथ्वीची हे आहे, पृथ्वीचं भूपृष्ठ आहे, सूर्यापासून मिळणारी जी काही एनर्जी आहे ती, त्याचं बॅलन्स, त्याचं बजेट हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भूपृष्ठाकडून वातावरण व अवकाशात जाणारी सौरशक्ती, ज्याला आपण आउटगोईंग असं म्हणतो, आउटगोईंग रेडिएशन किंवा त्याला बाहेर जाणारी सौरशक्ती, बाहेर जाणारं तापमान असं देखील म्हटलं तरी चालेल. तर लघुलहरीच्या स्वरूपात पृथ्वीला मिळालेली एकूण 51% सौरशक्ती, किती टक्के? 51% सौरशक्ती ही आपल्याला पृथ्वीला मिळालेली दिसून येते. मग ह्या पृथ्वी ग्रहण केल्यानंतर तिचे रूपांतर उष्णतेमध्ये होते. सूर्यापासून आलेल्या जी शॉर्ट वेव्ज आहेत, या शॉर्ट वेव्हचं रूपांतर डायरेक्ट हीटमध्ये होत नाही आहे. तर ज्यावेळेस ती आलेल्या शॉर्ट वेव्ज आहेत, शॉर्ट वेव्ज आल्याच्या नंतर त्याचं ते अगोदर ॲब्झॉर्ब होतं, ॲब्झॉर्ब झाल्याच्या नंतर मग ती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतर हीटमध्ये होतं. ही उष्णता लॉंग वेव्ज, त्यालाच दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये पृथ्वी उत्सर्जित करते व वातावरणामध्ये मिसळते. ही प्रक्रिया अविरतपणे चालू असते. मग या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर पृथ्वीकडून दीर्घ लहरीच्या स्वरूपात उत्सर्जित होणाऱ्या एकूण 51% उष्णतेपैकी 23% उष्णता उत्सर्जनाने, किती टक्के? 23% ही उत्सर्जनाने, 9% अभिसरण क्रियेने, तर 19% ही सांद्रीभवन क्रियेने वातावरणाला मिळविली जाते. म्हणजे 23 अधिक 9 अधिक 19 बरोबर 51%. ह्या 51% जी पूर्ण ऊर्जा आहे, या पूर्ण पूर्ण ही जी आहे याचं रूपांतर हे आउटगोईंग याला किंवा दीर्घलहरी किंवा लॉंग वेव्जच्या रूपामध्ये ते पुन्हा परत मिळत असते. पृथ्वीकडून उत्सर्जनाने वातावरणाला मिळणाऱ्या एकूण 23% उष्णतेपैकी 6% उष्णता वातावरणात शोषली जाते, तर 17% उष्णता वातावरणातून अवकाशात फेकली जाते. वातावरणाला प्रत्यक्ष मिळालेली 48% उष्णता व भूपृष्ठापासून उत्सर्जनाने अवकाशात जाणारी 17% उष्णता मिळून 65% उष्णतेचे वातावरणातून अवकाशात उत्सर्जन होते. वातावरणाला प्रत्यक्ष मिळालेल्या 48% प्रामुख्याने 14% ही सूर्याकडून येताना वातावरणाने शोषलेली जाते, 6% भूपृष्ठापासून होणाऱ्या उत्सर्जनात शोषली जाते, 9% अभिसरण क्रियेने वातावरणात मिळविले जाते आणि 19% ही सांद्रीभवन क्रियेने वातावरणाला मिळालेल्या उष्णतेचा समावेश होतो. अशा पद्धतीने वातावरणाला मिळणाऱ्या एकूण सौरशक्तीचे प्रमाण, किती? एकूण
वातावरणाला मिळणारी जी एकूण सौरशक्तीचं जे प्रमाण आहे ते 65% हे होऊन जातं आणि वातावरणातून अवकाशात उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण 65% असे समसमान असते. वातावरणाला मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण व वातावरणातून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण सारखेच राहून उष्णतेचे संतुलन राखले जाते. म्हणून यास पृथ्वीचे ताप संतुलन किंवा औष्णिक संतुलन असे म्हणतात. पृथ्वीच्या ताप संतुलनामुळेच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत नाही किंवा कमी होत नाही. अलीकडील काळात हरितगृह परिणाम असणाऱ्या वायूंचे वातावरणात प्रमाण वाढत चालल्यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होत चाललेली आपल्याला दिसून येते. म्हणून एकंदरीत जे काही ग्लोबल वॉर्मिंग आहे, या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा प्रामुख्याने या वातावरणाच्या पृथ्वीचं जे काही बजेट आहे, ज्याला आपण हे शॉर्टर वेव्ज आणि लॉंग वेव्जच्या माध्यमातून म्हणतो, ह्या दोन्हीही माध्यमातून ज्यावेळेस ते एकत्रित केलं जातं त्यावेळेस त्याचं प्रामुख्याने समसमान रूपांतर असतं. म्हणून हे आपल्याला अशा पद्धतीचं दिसून येतं. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, हीटिंग अँड कूलिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर. हीटिंग अँड कूलिंग ऑफ द अर्थ म्हणा किंवा ॲटमॉस्फिअर म्हणा. मग जी पृथ्वी आहे ती पृथ्वी थंड होणे आणि तापणे ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया नेमकं कोणत्या कोणत्या घटकाच्या माध्यमातून चालते, या प्रक्रियेला हीटिंग अँड कूलिंग ऑफ द अर्थ असं म्हटलं जातं. मित्रहो, प्रामुख्याने याच्यामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस पृथ्वीच्या औष्णिक संतुलनाचा अभ्यास करत असताना वातावरणाला किती उष्णता मिळते आणि वातावरणाला मिळालेली उष्णता परत अवकाशात किती पाठविली जाते या संबंधीची माहिती पाहिलेली आहे. मात्र ज्या क्रियेच्या द्वारे हे घडून येते त्या संबंधीची माहिती आपल्याला नाही. म्हणून या क्रियांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून आपल्याला हे वातावरण कशा पद्धतीनं तापतं आणि कशा पद्धतीनं थंड होतं, याच्या क्रियाप्रक्रिया कशा पद्धतीने चालतात, या सर्वच बाबींचा आपल्याला अवलोकन करणे हे क्रमप्राप्त ठरतं. सूर्यापासून लघुलहरींच्या स्वरूपात पृथ्वीकडे येणारी सौरशक्ती वातावरणातून येत असली तरी तिच्यामुळे वातावरण तापत नाही. लक्षात घ्या, सूर्याकडून येणारी जी काही शॉर्टर वेव्ज आहेत, काय आहेत शॉर्टर वेव्ज, त्यालाच लघुलहरी असं म्हणतो. या शॉर्टर वेव्जमुळे वातावरण अजिबात तापत नाही. सूर्यापासूसून पृथ्वीकडे येणाऱ्या एकूण सौरशक्तीच्या 51% सौरशक्ती भूपृष्ठापर्यंत येते. किती? 51%. आणि 49% सौरशक्ती ही वातावरणामध्येच संपुष्टात येते. भूपृष्ठाकडून ही सौरशक्ती ग्रहण केली जाते. भूपृष्ठाकडून ग्रहण केलेल्या या सौरशक्तीचे रूपांतर उष्णतेत होते. या उष्णतेलाच भौमिक ऊर्जा काय म्हणतात? भौमिक ऊर्जा किंवा इंग्रजीमध्ये टेरिस्टेरियल एनर्जी असं म्हणतात त्याला. ही उष्णता भूपृष्ठाकडून दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये उत्सर्जित होते. या उत्सर्जित उष्णतेमुळे वातावरण तापते. भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेमुळे वातावरण तापत असताना प्रथम वातावरणाचे खालचे थर म्हणजेच भूपृष्ठालगतचे थर तापतात, त्यानंतर त्यावरचा थर तापतो. अशा रीतीने वातावरण भूपृष्ठापासून उत्सर्जित उष्णतेमुळे खालून वर तापत जाते. प्रामुख्याने ज्या 3 प्रोसेसनं ही सगळी प्रक्रिया पार पाडते त्या 3 प्रक्रियेपैकी जी पहिली प्रक्रिया आहे त्याला कंडन्सेशन असं म्हणतात. काय म्हणतात? कंडन्सेशन किंवा कंडक्शन नाही, कंडक्शन असं म्हणतात. कंडक्शन म्हणजे काय? वहन. मराठीमध्ये त्याला वहन असं म्हणतात. मग वहनाची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे प्रामुख्याने ही दिलेली जी बाजूची जी आकृती आहे, या आकृतीमध्ये आपल्याला या तिन्ही प्रक्रियांचं विश्लेषण करून सांगणारी ही आकृती आहे. या आकृतीमध्ये जे कंडक्शन सांगितलेलं आहे
कंडक्शन कसं होते ते तुम्हाला मी अगोदर स्पष्ट करतो, नंतर मी त्या आकृतीच्या साहाय्याने समजावून सांगतो. भिन्न भिन्न उष्णतेचे दोन पदार्थ म्हणजे एक कमी तापलेला किंवा न तापलेला आणि दुसरा तापलेला एकमेकांना चिकटवून ठेवले तर उष्णता असलेल्या पदार्थातील उष्णता कमी उष्णता असलेल्या पदार्थात त्या दोन्ही पदार्थाचे तापमान सारखे होईपर्यंत संक्रमण पुरविले जाते. त्यास कंडक्शन काय म्हणतात? त्यास कंडक्शन वहन असे म्हणतात. म्हणजे एक थंड असा पदार्थ आहे आणि दुसरा गरम असा पदार्थ आहे. मग हा गरम असणारा जो पदार्थ आहे हे जे गोल अशा पद्धतीचं एक भांडं दिसतं आणि या भांड्याला खालून उष्णता दिलेली आहे. या भांड्याचा भाग हा उष्ण झालेला आहे, पण हे जे हँडल आहे हे हँडल उष्ण नव्हतं, पण हे जे आहे हे उष्ण झालेलं पातेलं हे प्रामुख्याने या हँडलकडं हळूहळू ऊर्जा ट्रान्समिट करण्याचं काम करते. याला म्हणायचं कंडक्शन, याला म्हणायचं वहन. म्हणजे या दोन्हीचंही तापमान सारखं होईपर्यंत ते कंडक्शनची प्रक्रिया चालू असते. वरील मी आता सांगितलेल्या तत्वानुसार वातावरण तापत असते. म्हणजे भूपृष्ठावर सौरशक्तीमुळे निर्माण होणारी उष्णता वहन क्रियेद्वारे वातावरणाला प्राप्त होते. दिवसाला सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापतो. तापलेल्या भूपृष्ठाची उष्णता भूपृष्ठालगत असलेल्या वातावरणाच्या खालच्या थराला वहनाने पुरविली जाते. म्हणजे जर हळूहळू ज्यावेळेस सूर्याकडून पृथ्वीला मिळणारी जी सौरशक्ती आहे किंवा लघुलहरीच्या स्वरूपामध्ये मिळणारी जी सौरशक्ती आहे याचा प्रामुख्याने परिणाम असा होतो की खालचा जो थर आहे तो खालचा थर हळूहळू तापतो. त्यानंतर खालच्या थराची ज्यावेळेस तापमान ग्रहण करण्याची क्षमता संपलेली असते, संपल्याच्या नंतर मग ते तापमान पुढं दुसऱ्याला देतो, ज्याला आपण देणे असं ही प्रक्रिया म्हणतो. ही प्रामुख्याने या कंडक्शन या घटकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. मग वातावरणातील हवा खालच्या थराचे तापमान जास्त तर वरच्या थराचे तापमान कमी असते. वातावरणातील हवा अस्थिर असेल किंवा हवेची हालचाल होत असेल तरच उष्णतेच्या वहनाची क्रिया मोठ्या प्रमाणात होऊन वातावरण तापते. जर वातावरणातील हवा स्थिर असेल किंवा हवेत हालचाल होत नसेल तर वातावरणाचा फारच थोडा भाग तापला असता. मात्र वातावरणातील हवा अस्थिर असल्यामुळे किंवा हवेची हालचाल होत असल्यामुळे हवेच्या राशींचा भूपृष्ठाशी सतत संपर्क येऊन संपूर्ण वातावरण तापत असते. दिवसा उष्णतेच्या वहनाची क्रिया अधिक घडून येते, कारण दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापलेले असते. ज्याप्रमाणे वहन क्रियेत वातावरण खालून वर तापत जाते, त्याचप्रमाणे वहन क्रियेनेच ते खालून वर देखील तापत जात असते. रात्रीच्या वेळी भूपृष्ठाला सूर्याची उष्णता मिळत नसल्यामुळे भूपृष्ठ थंड होतो. थंड झालेल्या भूपृष्ठाच्या संपर्कामुळे वातावरणाचे खालचे थर थंड होत जातात व त्यानंतर त्यावरील वातावरणातील हळूहळू वरचे थर थंड होत जातात. अशा रीतीने संपूर्ण वातावरण हे थंड होत असते. याला असं आपण कंडक्शन किंवा वहन ही प्रक्रिया म्हणतो. त्यानंतर प्रामुख्याने जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे कन्व्हेक्शन. काय आहे? कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण, मराठीमध्ये त्याला अभिसरण म्हणतात. मग कन्व्हेक्शन नेमकं कशाला म्हणायचं ते आपण पाहू की कन्व्हेक्शन कशाला म्हणायचं. मित्रांनो, भूपृष्ठालगत असलेली जी हवा आहे ती उष्णतेने तापते. मग तापलेली हवा हलकी होऊन वर जाते. तिची जागा भरून काढण्यासाठी वरची थंड व जड हवा खाली येते. मग खाली आलेली थंड व जड हवा भूपृष्ठाच्या संपर्काने तापते व हलकी होऊन वर जाते. अशा रीतीने वातावरणात हवेचे ऊर्ध्वगामी व अधोगामी म्हणजे व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल, आडवे आणि उभे, अशा पद्धतीने प्रवाहित होण्याच्या क्रियेलाच अभिसरण असे म्हणतात.
ज्याला आपण अभिसरण बी ए प्रथम वर्षामध्ये अभिसरण प्रवाह सिद्धांत आपण शिकलेला आहे. त्या अभिसरण प्रवाह सिद्धांताच्या तत्वाप्रमाणेच प्रामुख्याने हे पृथ्वीचं जे काही वातावरण आहे, हे वातावरण तापण्याची प्रक्रिया ही अशा पद्धतीने होते. अभिसरणामुळेच भूपृष्ठाची उष्णता वातावरणाला पुरविली जाऊन वातावरण तापण्यास सुरुवात होते. ही अशी प्रक्रिया ही प्रामुख्याने कन्व्हेक्शन म्हणजेच अभिसरण, ह्या अशा अभिसरणाची प्रक्रिया ही अशा पद्धतीने हळूहळू झालेली आपल्याला दिसून येते. बाजूला हे जे काही तुम्हाला दिसतंय, हे जे डॉट बारके बारके जे लाल डॉट आहेत, हे लाल डॉट म्हणजे हे तिथं गरम झालेले पदार्थ आहेत आणि हे गरम झालेले पदार्थ वर जे ब्लॅक डॉट आहेत, हे ब्लॅक डॉट हे थंड असलेले पदार्थ आहेत. मग नंतर हे प्रामुख्याने हे खालून जास्त उष्ण झालेले पदार्थ खालून वर गेले आणि मग वरून हे जे ॲरो आहे, हे ॲरो म्हणजे वरचे जे काही थंड असलेले पदार्थ खाली गरम होण्यासाठी येतात आणि खालून गरम होऊन मग ते पुन्हा वर जातात. ही प्रक्रिया कंटिन्युअसली चालू असते. जोपर्यंत सूर्याची किरणे ही पृथ्वीवर मिळत असतात तोपर्यंत ही प्रोसेस चालू असते. या प्रक्रियेलाच कन्व्हेक्शन किंवा अभिसरण असं म्हटलं जातं. त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे तो म्हणजे रॅडिएशन. काय? रॅडिएशन, त्याला उत्सर्जन असं म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? उत्सर्जन. रॅडिएशनलाच उत्सर्जन असं म्हटलं जातं. मग रॅडिएशन जो आहे, रॅडिएशन हा कशा पद्धतीने चालतो? तर मित्रहो, रॅडिएशन हे सौरशक्ती भूपृष्ठावर आल्यानंतर तिचे उष्णतेत रूपांतर होते. ती उष्णता भूपृष्ठापासून बाहेर पडते किंवा तिचे भूपृष्ठापासून विसर्जन होते. यासच रॅडिएशन किंवा उत्सर्जन असे म्हणतात. भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन दीर्घलहरीच्या स्वरूपात होते. भूपृष्ठापासून उत्सर्जित झालेली उष्णता प्रथम वातावरणाच्या खालच्या थरांना मिळते. त्यानंतर त्यास वातावरणाचे थर क्रमाक्रमाने तापत जातात. शेवटी वातावरणातूनही ही उष्णता बाहेर पडते. सूर्यापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन लघुलहरीच्या स्वरूपात असल्यामुळे ती वातावरणात जास्त शोषली जात नाहीत. केवळ एकूण सौरशक्तीच्या फक्त 14% सौरशक्तीचे वातावरण शोषले जाते. मात्र भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन दीर्घलहरीच्या स्वरूपात असल्यामुळे ती वातावरणात जास्त शोषली जाते. भूपृष्ठापासून होणाऱ्या एकूण उष्णतेच्या उत्सर्जनापैकी 85% उष्णता वातावरणात शोषली जाते. भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचा जास्तीत जास्त भाग वातावरणातील जलबाष्पाकडून शोषून घेतला जातो. त्याशिवाय वातावरणात असलेल्या कार्बन डायऑक्साईड, ओझोन इत्यादी वायूकडूनही काही प्रमाणात उष्णता शोषून घेतली जाते. म्हणून वातावरणाच्या ज्या भागात जलबाष्पाचे प्रमाण जास्त असते त्या भागात भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे जास्त प्रमाणात शोषण होते. त्यामुळे त्या भागातील हवा रात्री लवकर थंड होत नाही. या उलट ज्या भागात वातावरणात जलबाष्पाचे प्रमाण कमी असते त्या भागात रात्रीचे तापमान खूपच कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. भूपृष्ठाकडून वातावरणात उष्णतेचे सतत उत्सर्जन होत असले तरी संपूर्ण दिवसाचा विचार केल्यास दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी उष्णता उत्सर्जनाचे प्रमाण कमी जास्त असल्याचे आढळून येते. सूर्योदयापासून मध्याह्नापर्यंत सूर्यापासून भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण जास्त असते, तर भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण कमी असते. मध्याह्नानंतर भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण कमी होत जाते आणि सूर्यास्तानंतर ते पूर्णपणे थांबते. मध्याह्नानंतर भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे मध्यरात्रीपर्यंत भूपृष्ठाकडून उष्णतेचे उत्सर्जन होते व शेवटी भूपृष्ठ थंड पडते. मात्र भूपृष्ठावरील हवा उबदार असते. मध्यरात्रीनंतर वातावरणाच्या खालच्या थरातून उष्णतेचे उत्सर्जन होऊन वातावरणाच्या वरच्या थरांना उष्णता मिळते. त्यामुळे
पहाटे वातावरणाचे खालचे थर थंड होऊन गारवा जाणवतो. शेवटी वातावरणाच्या वरच्या थरातूनही उष्णतेचे उत्सर्जन होऊन वातावरण थंड होते. अशा प्रकारे वातावरणाच्या तापण्या व थंड होण्यामध्ये उत्सर्जन ही प्रक्रिया आपल्याला महत्त्वपूर्ण असलेली दिसून येते. भूपृष्ठापासून होणाऱ्या उष्णतेच्या उत्सर्जनाचे कमी जास्त प्रमाणात निरभ्र आकाश, मेघाच्छादित आकाश, भूपृष्ठाचे स्वरूप इत्यादी विविध घटकावर देखील अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते. एकंदरीत हे सगळे जे काही 3 घटकं आहेत, हे 3 घटकं प्रामुख्याने आपल्याला हीटिंग आणि कूलिंग यासाठी कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामधले हे खालचं जे चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये कंडक्शन कशा पद्धतीनं होतंय हे स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसऱ्यामध्ये जे कन्व्हेक्शन आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन म्हणजे वहन, अभिसरण आणि उत्सर्जन. कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण आणि रेडिएशन म्हणजे उत्सर्जन. या तिन्ही प्रक्रिया कशा पद्धतीने होतात या अगदी सोप्या भाषेमध्ये या चित्राच्या द्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो की आपल्या सर्वांना हे समजलं असं मी गृहीत धरतो. जर समजलं नसेल तर आपण मला प्रत्यक्षात फोन करून विचारू शकता. मित्रहो, हे अशा पद्धतीने वातावरण कशा पद्धतीनं तापतं आणि कशा पद्धतीनं थंड होतं ही सगळी प्रक्रिया ही प्रामुख्याने आपल्याला या घटकामध्ये झालेली दिसून येते. हे आता यानंतरचा जो काही भाग आहे तो भाग हा आपण पुढील घटकामध्ये पाहू. त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा प्रामुख्याने आपल्याला पुढील भागामध्ये करावयाचा आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.